गिर जाएगा। राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होतोय, त्यांचा पक्षप्रवेश झालाय, यांच्यानंतर आणखी किती पक्षप्रवेश होणार आहेत? कोकणातले अजून काही लोकप्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत? कोकणातले आमचे नेते लोक आहेत ते रोज प्रवेश करतायत। आता मला वाटतं 15 तारखेला तिथे जाहीर आभार सभा आहे। त्याच्यामध्ये देखील कोकणातले अनेक लोक शिवसेनेमध्ये येतील, त्यांचे स्वागत होईल। तुम्ही दिल्लीला गेला, महादजी शिंदे राष्ट्रपुरुष सन्मान तुमचा झाला, मात्र त्यानंतर वाद जे आहेत ते निर्माण झालेले आहेत। विशेषतः ठाकरे गटाकडनं मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती करण्यात येते। शरद पवार यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे, आपलं काय म्हणत आहे? खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला त्या संस्थेने पुरस्कार जाहीर केला। आता महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार हा मला त्यांनी जाहीर केल्यानंतर खरं म्हणजे हा मोठा पुरस्कार आहे। मी माझं अहोभाग्य समजतो की मला त्यांनी पात्र समजलं। आता तो ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या शुभ हस्ते आणि महादजी शिंदे यांच्या थेट वंशज जे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थित मला दिला गेला। खरं म्हणजे एका मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान आणि आनंद सगळ्यांना पाहिजे। परंतु माझ्या एकनाथ शिंदे याच्या द्वेषाने पछाडलेले लोक त्यांनी महादजी शिंदे यांचाही अपमान केला, त्यांच्या इतिहासाचाही अपमान केला, साहित्य संमेलनातले साहित्यिक दलाली करतात असं म्हणाले, साहित्यिकांचाही अपमान केला। आणि ज्या ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सत्ता आणली, मुख्यमंत्री बनवलं आणि ज्यांच्या मागे पुढे फिरणारे त्यांनी शरद पवार साहेबांचाही अपमान केला। माझं तर जाऊ दे, परंतु त्यांची वृत्ती जी आहे खेकडा वृत्ती याच्यावरून दिसते की खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी जे केलं ते राजकारणापलीकडचं त्यांनी बोलूनही दाखवलं की राजकारणापलीकडचं जे काही संबंध आहेत, नाते आहेत ते निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं। आणि म्हणून शरद पवार साहेबांनी आपली संस्कृती दाखवली, परंतु या लोकांनी आपली विकृती दाखवली। हा फरक आहे। शरद पवार साहेबांनी हा एकनाथ शिंदे कसा घडला, कसा त्यांनी ठाण्याचा विकास केला, महाराष्ट्राचा विकास केला आणि नागरी शहरी ग्रामीण भागाची जाण असणारा हा एकनाथ शिंदे असं त्यांनी उल्लेख केला। कारण मी दिवस रात्र मेहनत केली, पायाला भिंगरी लावून फिरलो आणि म्हणून आधीच्या मुख्यमंत्र्यांची काम आणि माझं काम हे त्यांना माहीत होतं। कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी स्वतःच्या पुस्तकातच लिहिलं की घरात बसून राज्य कारभार करता येत नाही, राज्य ओळखता येत नाही, राज्य कारभार समजत नाही। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ही विकृती आहे, ती पोटदुखी आहे। खरं म्हणजे मी आपल्याला सांगेल, ही पोटदुखी कधी थांबणार? कधीच थांबणार नाही। कारण ते कंपाऊंडरकडून औषध घेतात, त्यांनी चांगल्या डॉक्टरकडून औषध घ्यायला पाहिजे, समजलं? तेव्हा पोटदुखी थांबेल। आमदारांवर खासदारांवर लक्ष ठेवणं, वॉच ठेवणं, त्यांच्या मागे माणसं पाठवणं म्हणजे काय? हा अविश्वास आहे। हे का असं वेळ आली याचं आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा। माझ्याकडे येतात त्यांचं मी स्वागत करतोय खुल्या मनाने। ते आले की म्हणतात गद्दार, ते आले की म्हणतात कचरा गेला। मग का जात आहेत हे लोक, का सोडतायत तुम्हाला, याचा कधी विचार करणार की नाही? तो विचार करा, आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा। ठाकरे गटाच्या खासदारांनी आता जेवणाचं देखील निर्बंध घालण्यात आलेत। खासदारांनी कोणाकडे जेवण करण्यात जावं यासाठी आमची परवानगी घेतली पाहिजे असं सांगण्यात आलं। चांगलं आहे ते, त्यासाठी आमची परवानगी घेतली पाहिजे असं सांगण्यात आलं। चांगलं आहे ते, चांगलं आहे। कुणी काय खावं, कुणी काय बोलावं, कसं बोलावं, काय खावं याच्यावर मेनू कार्ड तयार करून दिले ते, चांगलं आहे। बाळासाहेब असताना बाळासाहेब मोठ्या मनाचे होते, कार्यकर्त्यावर विश्वास होता,
कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होता. या एकनाथ शिंदे सारखे हजारो लाखो कार्यकर्ते, शिवसेनेचे आमचे नेते जे आता आहेत ते, त्यांनी देखील, मग रामदास कदम असतील, आपले अडसूळ असतील, काय कीर्तिकर असतील, अनेक आमचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, जीव ओवाळून टाकायची तयारी होती. घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करत होतो आम्ही लोक. तेव्हा कुठे होते हे लोक? किती केसेस झाल्या अंगावर. आणि म्हणून हे बाळासाहेब होते. आता हे मेनू कार्ड दिलंय, हे खा, ते खाऊ नका, इथं जा, तिथं जाऊ नका. चांगलं आहे. शरद पवार साहेबांवर अविश्वास दाखवणं हे दुर्दैवी आहे. शरद पवार साहेबांनी कधीही त्यांचे मित्र, त्यांनी बनवलेले तत्कालीन मुख्यमंत्री कुठं जातात, कुणाला भेटतात, काय करतात, त्याच्याबद्दल कधी आक्षेप घेतला का? कधी नाही. कारण शरद पवार साहेब हे एक परिपक्व नेतृत्व आहे, मोठ्या मनाचं नेतृत्व आहे, राजकारणापलीकडे संबंध जपणारं नेतृत्व आहे. आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये कुठलं राजकारण, एक जर पुरस्कार दिला तर त्याच्यामध्ये एवढा तिळपापड आणि जळफळाट होण्याचं कारण काय? एकनाथ शिंदेला तुम्ही पाण्यात बघा. तुम्ही रात्रंदिवस एकनाथ शिंदे ते मोगलांच्या घोड्यांना दिसायचं संताजी धनाजी, तसं मी तुम्हाला दिसतो. पण तुम्ही इतर लोकांनी पण तेच करावं असं कसं काय तुम्ही कोणाला बंधन घालू शकता? राष्ट्रवादीमध्ये 2 फूट चढले तरी सुद्धा अजित पवारांच्या सोबत शरद पवार दिसले. मात्र कुठे एकनाथ शिंदे सोबत शरद पवारांनी सत्कार केला. कुठे मनात चीड निर्माण झाली. आता सध्या ते शरद पवार, अरे हे मनाचा कद्रूपणा आहे. हा कोता मन आहे, कोते वृत्ती आहे. मोठं मन पाहिजे राजकारणामध्ये. कधी मी आयुष्यामध्ये बाळासाहेबांची शिकवण, दिघे साहेबांची शिकवण विसरलो नाही की कमरेखाली कधी वार केला नाही, कोणालाही अगदी पातळी सोडून कधी आरोप केले नाही. मी कधी असं वाईट कोणाच्याबद्दल बोललो नाही. तुम्ही रोज आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना शिव्या देताय, त्यांना आरोप करताय. अमित शहा गृहमंत्री 370 कलम हटवलं, त्यांना शिव्या देताय, त्यांच्यावर आरोप करताय. काय चालू आहे? चांगलं आहे. तुम्हाला वाढदिवसाला खरं म्हणजे एवढ्या देश पुढे घेऊन जाणारा माणूस, प्रधानमंत्री मोदीजी, राम मंदिर बांधणारा प्रधानमंत्री, आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर आणि 370 कलम हटवलं, त्यांचा सत्कार करायचं सोडून त्यांना शिवायसाहेब देत आहे. तुमच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसले यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या, त्यामुळे देखील ठाकरे कुटुंबियांकडून नाराजी जी आशा भोसले यांची आणि फोन करून ही नाराजी व्यक्त करण्यात आली. आशा भोसले यांचं मन मोठं आहे. त्या 93 वर्षाच्या आहे. त्या ठाण्याला आल्या आणि एकनाथ शिंदेच्या बद्दल चांगलं बोललं तरी पोटदुखी. त्यांना स्वतःला काही नको आहे. एकनाथ शिंदेकडून त्यांना एक आशा आहे की हा लोकांची सेवा करेल, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम 2.5 वर्ष केलं यांनी. 1,500 रुपये लाडक्या बहिणीला दिले. ही त्यांनी जुनी आठवण काढून केली की एक वेळचं जेवण त्या जेवायच्या. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि इकडे तर कोतेपणा आहे. त्यांच्यावर नाराजी व्यक्त करणं, त्यांना काय फरक पडणार आहे आशाताईंना? सर, आदित्य ठाकरे राहुल गांधी और अरविंद केजरीवाल को मिलने दिल्ली गए हैं. बिखरा हुआ इंडिया गठबंधन क्या? अरे भाई, वो किसको मिलने हैं, मिलते हैं, वो उनका सवाल है. कौन किसको, हम लोग तो ऐसे बोलेंगे नहीं कि इसने उसको मिलना नहीं, उसने उसको मिलना नहीं. किसको मिलना, लोकशाही में मिले. पहले तो बोलते थे क्या, दिल्ली के सामने घुटने टेकते. अभी क्या करते हैं? राहुल गांधींना भेटले आदित्य ठाकरे जाऊन, आम आदमी पक्षाच्या अध्यक्षांना भेटले, पण पवारांची भेट टाळली. केवळ तुम्हाला पुरस्कार दिला, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना वाटलं असेल ते पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पुरस्कार मला दिल्यामुळे त्यांचा तिरस्कार करायला लागले.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिले लाडकी बहीण योजना किंवा इतर ज्या योजना आहेत त्या योजना मोफत नागरिकांना मिळतात, त्यामुळे नागरिक जे आहेत ते सर्व. अरे बाबा तुम्ही जरा आता लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे, ती सुरू राहणार आहे सर्वसामान्य माणसाला. अरे बाबा त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केलेत ना, त्यांच्या मुलांचं औषध, त्याच्या पतीचं औषध, त्यांच्या घरातल्या कुणाचं औषध पाणी किंवा काही छोटी मोठी गरज त्या 1,500 मध्ये भागवू लागल्या. 1,500 10 मैत्रिणी एकत्र येऊन एकत्र छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या. शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्येच पैसे येणार आणि याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. सर्वोच्च न्यायालय म्हणते की लोक काम करत नाही. सर्वोच्च न्यायालय म्हणजे म्हणतात लोक की त्यामुळे काही काम फरक पडत नाही. तुम्हाला का फोन केलेला त्यांनी? खरं म्हणजे शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे पदाधिकारी जेवढे जेवढे शिवसेनेमध्ये उभाटामधून येत आहेत त्यांचं स्वागत करत आहेत. आणि म्हणून रामदासभाई असतील, आमचे सगळे नेते असतील, शिवसेना वाढीसाठीच प्रयत्न करत आहेत. शिवसेना वाढावी, शिवसेना पुढे जावी आणि या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की महायुतीचं जे यश आहे या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील कायम राहावं अशाच प्रकारचा आमचा प्रयत्न. ते मी बघितले नाही त्यांना. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणामध्ये आता कमी प्रतिनिधी हे ठाकरे गटाकडे राहिलेले आहेत. जे राहिले ते पण येतील. बरेचसे खासदार तयारी इनकमिंग चालू है, चालू रहेगा. चलो ठीक है. बरेचसे खासदार ऑपरेशन टायगर अंतर्गत खासदार कधी येणार? अरे आता मी मगाशी सांगितलं ना, वाघ त्याच्या गुहेत आलाय, आता सुरू आहे सगळं. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी कळवत जाऊ. 48. थँक्यू.